नमस्कार मंडळी, आज मी काय बनवणार आहे माहिती आहे? जे पाहिलं की भूक लागते, खाल्लं की प्रेम वाढतं आणि जास्त खाल्लं की डाएट होतं. हो, बरोबर ओळखलं, मोमोज. चला तर सुरुवात करूया. घेऊया मैदा. हो, मैदाच, कारण गव्हाचं पीठ वापरलं तर मोमोज रुसतात म्हणे. आता हे पीठ असं मळायचं, ना जास्त घट्ट झालं पाहिजे ना जास्त सैल, जसं आपलं आयुष्य असायला पाहिजे अगदी तसंच. पीठ मळून झाल्यानंतर थोडा चव वाढवण्यासाठी मसाला तयार करूया. घेऊया थोड्याशा मिऱ्या, त्याच्यानंतर लाल मिरच्या आणि थोडासा ओवा. हे सगळं भाजून घेऊया आणि कुटून मला आवडणाऱ्या भाज्या किसून घेतल्या होत्या आणि त्याच्यावरती मीठ टाकून त्याला पाणी सुटायला ठेवलं होतं. तर मी घेतलं होतं कोबीच्या ऐवजी आपला फ्लॉवर, थोडासा कांदा, थोडीशी शिमला आणि थोडासा टोमॅटो, कारण मला टोमॅटो आवडतो आणि त्याच्यामुळे थोडीशी आंबट चव येते. त्याच्यानंतर तेल घेऊया, तेलामध्ये टाकूया आपण किसलेल्या भाज्या, त्याच्यावरती टाकूया मीठ, थोडासा सोया सॉस आणि थोडासा टोमॅटो केचप, ज्याने चव एकदम छान लागते. भाज्या परत तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. घेऊया टोमॅटो, थोडा लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि त्याला शिजून देऊया चांगलं. आता मळलेल्या पिठाचे बारीक बारीक गोळे करून घेऊया, लाटून घेऊ आणि जी आपली स्टफिंग तयार झाली आहे ती मोमोजमध्ये भरू. आता खरी परीक्षा सुरू होते मोमोज वळायची. जर पहिला मोमोज वाकडा झाला ना तर समजा शेप घरचाच आहे. परफेक्ट शेप फक्त हॉटेलातच मिळतो. आता हे मोमोज आपल्या जुगाडू स्टीमरमध्ये ठेवूया. पाण्यात बुडून मोमोज चाळणीवरती ठेवल्यावरती किंवा जरी मोदक आपण पाण्यात बुडून ठेवले तर ते फुटत नाही. तर मोमोज 10 ते 15 मिनटं आपण चांगले वाफवून घेऊया. स्टीम मोमोजपेक्षा कुरकुरे मोमोज खूप आवडतात. त्यासाठी आपण घेतला आहे मैदा. त्या मैद्यात टाकले थोडंसं लाल तिखट आणि मीठ. ते चांगलं मिक्स करून घेऊया. कुरकुरे मोमोजसाठी आपण कॉर्नफ्लेक्स घेतले, त्यांना चांगलं वाटून घेतलं, कारण माझ्याकडे हेच अवेलेबल होतं. चला, तर आपले मोमोज छान उकडले आहेत, ते किती डिलिशियस दिसत आहे. तर करूया कुरकुरे मोमोजची तयारी. मोमोज बुडून घेतला आहे त्या स्टफिंगमध्ये, त्याच्यावरती कोटिंग केलं आहे कॉर्नफ्लेक्सचं आणि ते आता आपण तळून घेऊयात. जे चटणीसाठी आपण टोमॅटो लसूण उकडायला ठेवले होते ते छान उकडले आहेत, त्याची चटणी बनवून घेऊया. चटणी वाटताना थोडी साखर टाकायला विसरू नका. त्याच्यानंतर चटणीला मी फोडणी दिली आहे. व्हिडिओमध्ये मी ते दाखवायचं विसर. जर तुम्हाला रेसिपी आणि व्हिडिओ दोन्ही आवडले असेल तर जगणं रोजचंच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओसाठी कमेंट करा.